नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माणसाचा हव्यास, माणसाची भूक, मोहपाश हे तुम्हाला कुठल्या स्तराला घेऊन जातील, अधोगतीला घेऊन जातील सांगता येत नाही. माणसाला अगतिक व्हावं लागतं हव्यासामुळे. आणि त्यामुळे कालपर्यंत जे लोक ब्रँडेड माल विकत होते, अशा लोकांना आता झुरळं विकायची वेळ आली. किती अगतिकता आहे बघा. धंदा चालू ठेवायचा तर ते कुठच्या तरी सिनेमातला एक डायलॉग आठवतो, पापी पेट का सवाल आहे. आजच्या पत्रकारितेमध्ये किती लाचारी आली आहे बघा, की आपल्याकडे बातमी नाही, बातमी मिळवण्याची आपली क्षमता नाही, चुगल्या कुलंगड्या करून सुद्धा आपलं कोणी ऐकायला तयार नाही, बघायला तयार नाही, आपल्याला कोणी किंमत देत नाही, श्रोते वाचक. अशा वेळेला एक अगतिकता येते लोकांसमोर टिकून राहण्याची. बघा आमच्याकडे काहीतरी स्पेशल न्यूज आहे, बघा आमच्याकडे काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे, आमच्याकडे काहीतरी खळबळजनक आहे, हे दाखवून मरकट लीला कराव्या लागतात. इतकी भारतीय पत्रकारितेची लाचार अवस्था झालेली आहे. आपण मुख्य प्रभातला मीडिया ते विसरून सोशल मीडियातल्या ज्या काय कुरघोड्या चालतात त्याला एक महत्वाची घटना आणि बातमी ठरवून त्यावर दिवस दिवस चर्चा रंगवण्याचे केविलवाणी प्रयास चालतात. त्यातून मग ते कॉक्रोच जनता पार्टी हा खेळ सुरू झालाय. मी ते गेले 3-4 दिवस बघतो. मी एक त्याच्यावर व्हिडिओ केला. या पलीकडे त्याला काही महत्व नाही. चहाच्या कपातलं वादळ म्हणतात किंवा उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात. किती निर्बुद्धता आहे बघा. आता यातून काय होईल का? मग जेनझी काय करतील का? मग मोदी सरकार उलथून पाडतील का? हे सरकार पडेल का? कुठपर्यंत गेलात तुम्ही? कशावर? सोशल मीडियातली एक पोस्ट, हे भारत सरकार पाडू शकते का? अरे कुठेतरी डोकं ठिकाणावर ठेवा. मग आता बघा त्याचे किती फॉलोअर झाले, 40 मिलियन झाले, 20 मिलियन झाले. व्हर्च्युअल म्हणजे काल्पनिक विश्वातले जे फॉलोअर असतात ते फॉलोअर नसतात, ते खरे सुद्धा नसतात. आणि हे असे फॉलोअर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांकडे या मीडियाने जमा करून दिल्यामुळे विरोधी पक्षाला प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हावं लागतंय. ममता दिदींचा काल परवा पराभव झाला, स्टालिनचा पराभव झाला. या सगळ्यांचे फॉलोअर बघा. व्हर्च्युअल फॉलोअरचा उपयोग नाही. हा, एकाच दुसऱ्या वेळेला लोकांची फसगत होते, जशी केजरीवालमुळे झाली. केजरीवाल हे झुरळच होतं, पण तो झुरळ हे टायगर अभी जिंदा आहे या स्टाईल मध्ये आलं. मीडियाने त्याला उचलून धरलं, पण मीडियामुळेच केजरीवाल नावाचं झुरळ आपल्या आयुष्यात आलं आणि आपलं आयुष्य कोरतडून गेलं. हे जसजसं लोकांच्या लक्षात आलं तसतसं लोकांनी आम आदमी पार्टीला एखादी घाण किळसवाणा कीटक म्हणून बाजूला केलेले. काल परवापर्यंत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जे लोक ठाकरे ब्रँड, पवार ब्रँड असा ब्रँडेड माल विकत होते, ते गेल्या आठवडाभर चक्क झुरळं गोळा करून विकतायत. ही झुरळं क्रांती करतील का हो? अरे काय बोलताय, काय करताय? ट्विटरवर, काय त्या एक्सवर किंवा सोशल मीडियामध्ये, फेसबुकवर, युट्यूबवर तुमचे किती फॉलोअर आहेत त्याच्यानुसार देशातलं राजकारण बदलतं का? नाही. ओपिनियन पोल, एक्झिट पोल असले आकड्यांचे खेळ करून सुद्धा तुम्हाला राजकारणात इकडचं पान तिकडे करता येत नाही.
गेल्या साधारण 2 दशकामध्ये वारंवार येणारे ओपिनियन पोल, एक्झिट पोल खोटे ठरत आहेत. कारण फोनवरून हॅलो, हा तुम्ही ममताला मत देणार की ममताला पाडणार, अशा रीतीने समोर बोलणारा कोण आहे तुम्हाला माहित नाही, त्याचं मत घेऊन तुम्ही ओपिनियन पोल करणार, एक्झिट पोल करणार, ते खोटे पडणारच. कारण तुम्हाला माहिती सुद्धा नाही फोनवरून पलीकडून कोण बोलतोय. एकाच माणसाची 25 वेळ बोललात आणि 25 मतं ममताला मिळाली म्हणून दाखवलं, म्हणून व्यवहारात ती मतं ममताला मिळणार नसतात, तृणमूलला मिळणार नसतात. एवढी सुद्धा ज्यांच्याकडे अक्कल उरलेली नाही, असे लोक कुठच्याही वस्तूला ब्रँड बनवतात. ठाकरे ब्रँड चालेल, मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालेल, महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालेल. महाराष्ट्रात फक्त 2 ब्रँड आहेत, एक पवार ब्रँड आहे आणि दुसरा ठाकरे ब्रँड आहे. हे गुजरातचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रातले ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड संपवायला आले. असं नाक्यावर उभं राहून ओरडून फेरीवाल्यासारखी बातमी विकणारे जे पत्रकार होते आणि चॅनेल वगैरे होते, त्यांना आता ठाकरे आणि पवार ब्रँड आठवत सुद्धा नाहीत. किती अगतिकता आहे बघा. आता त्यांना विकायला हाताशी काय नाही तर झुरळं विकायला निघाले. काँग्रेस जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टीला पराभूत कशी करू शकते, याचं पांडित्य सांगण्यासाठी सगळी झुरळं गोळा झालेली आहेत. केविलवाणे वाटतात. तो जो कोणी असेल डिपके फिपके, तो कुठे बसलाय अमेरिकेत. त्याच्या मागे काय किती मिलियन आले, ते किती बोगस आहेत, त्यातले 10% पण भारतात नाही. पाकिस्तानात, बांगलादेशात किंवा आणखीन टर्की किंवा आणखीन कुठे त्याचे फॉलोअर आहेत आणि ते भारतातली एक सत्ताधारी पार्टी पाडणार, सरकार पाडणार आणि मग राहुल गांधी पंतप्रधान. काय अजब तर्क आहे बघा. पु ल देशपांडेंच्या कुठच्या तरी पुस्तकातलं एक वाक्य आठवतं, ती मंदबुद्धीची मुलगी लग्न झालं आणि तिला सांगतात नवऱ्याचं नाव घे, उखाणा घे. कोपऱ्यात उभी होते, तिथे घेतलेला उखाणा आहे ना, तसं आज पत्रकारिता झालेली आहे. पत्रकारितेचं डिबेट पांडित्य कुठे जाऊन पोहोचले बघा. पु ल देशपांडेंनी केलेल्या विनोदाच्या लेव्हलवर गेलेत ते. कोपऱ्यात उभी होती हिंद माता, बेमट्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करा आणि मला सांगायचा अर्थ काय होतं. कोपऱ्यात उभी हिंद माता आणि हिने बेमट्याचं नाव घेतलं आणि तिचा नंबर पहिला. यापेक्षा कॉक्रोच जनता पार्टी यावरच्या डिबेटला काही अर्थ आहे का? काय संबंध येईल? ट्रम्प चीनमध्ये गेले आणि दक्षिण ध्रुवावर काय ते अंटार्क्टिकामध्ये काहीतरी झालं, अशा स्वरूपाची परस्पराशी कुठे शेंडा बुडखा नसलेली वक्तव्य, वाक्य घ्यायची आणि पांडित्य झाडायचे की त्यामुळे बीजेपी मध्ये घबराट पसरलेली आहे, काँग्रेसमध्ये सुद्धा अस्वस्थता दिसते आणि मग रस्त्यावर फिरायचं. तुम्हाला झुरळ हवं का हो? झुरळ. तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी बद्दल काही माहिती आहे का? झेनजी कॉक्रोच जनता पार्टी बरोबर जाईल का? रस्त्यावर कुठे पार्कात बसलेली पोरं, कॅन्टीन मध्ये बसलेली कॉलेजची पोरं, त्यांना कॅमेरे आणि माईक घेऊन विचारायचं कॉक्रोच जनता पार्टी बद्दल तुमचं काय मत आहे? महागाई झाली, कॉक्रोच अरे केविलवाणे वाटतात तुम्ही, पत्रकार नाही वाटत. झुरळ हुडकायला येणारे ते फवारे कुठे आहेत ना, त्यासारखी पत्रकारांची अवस्था झालेली आहे. कशाबद्दल बोलावं, कशाबद्दल नाही, याचा थांग पत्ता नाही आणि आपण आपल्या पुरतं खुश व्हायचं. मला वाटतं ते गदी माडगुळकरांचं गाणं आहे तसं आठवतं, उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला. उंबराला जेव्हा फुलं येतात तेव्हा तिथे काही किडे मकोडे आपली अंडी टाकून जातात. का तर ज्यावेळेला ती अंड्यातून तो जीव बाहेर येईल तेव्हा त्याची खायची सोय असली पाहिजे, म्हणून त्या फुलोऱ्यावर टाकलं जातं. त्या फुलाचं फळ होतं तेव्हा ती अंडी आत राहतात आणि त्याची काय ती पाखरं तयार होतात, किडे मकोडे.
आणि त्यांना असं वाटतं ते उमराचं फळ आहे, अंजिराच्या आकाराचं वगैरे असतं. तेच जग आहे. अख्खं विश्व म्हणजे काय तर उमराचं फळ. आणि त्यातले उमरातले ते किडे मकोडे आपणच या विश्वाचे राजे आहोत अशा थाटात वागतात, असा त्या गदिमांच्या काव्याचा अर्थ आहे. उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लिहिला. आपापल्या चॅनेल पुरतं, आपापल्या माध्यम साधनापुरतं आपणच विश्वाचे विधाते आणि काय ते जग चालवणारे आहोत अशा थाटा ते बोलत असतात. त्यांचा महामेरू राजदीप सरदेसाई पण एकदा वैतागून म्हणाला, दर 2 तासांनी 2 दिवसांनी मोदी सरकार पाडणाऱ्यांचा बक्कळ पूर आलेला आहे. अरे तो माणूस काय ते कॉक्रोच जनता पार्टी असं नाव देतो आणि पोस्ट टाकतो. कशाला? तर देशाच्या सरन्यायाधीशांनी चिडून एक वक्तव्य केलं. घटना काय ती तरी बघाल की नाही, की सरन्यायाधीश कोणाला तरी झुरळ म्हणाले तर का म्हणाले ते तर बघाल की नाही. कोणीतरी एक जनहित याचिका घेऊन येतो आणि ती जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडत असतो आणि असली याचिका आम्हाला स्वीकारता येणार नाही वगैरे सांगितलं तरी तो युक्तिवाद करत राहतो, बोलत राहतो, सरन्यायाधीशांना इरिटेट करतो. आणि आपण कसे जनहितासाठी आहोत आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा पारदर्शक कारभार करत नाही हा संजय राऊत सारखा भाष्कर आरोप करतो, तेव्हा चिडून ते म्हणतात की तुमच्यासारखे रिकाम टेकडे जे आहेत, ज्यांना आयुष्यात उद्दिष्ट नाही, काम नाही, निर्हेतुक जगतात, आणि तेव्हा ते म्हणतात की ही तुम्हाला घटनेमुळे मिळालेली अवजार आहेत. माहितीचा अधिकार, पत्रकारिता, आपण आयुष्यात दुसरं काही करू शकत नाही अशी माणसं आजकाल पत्रकार होतात, ही वस्तुस्थिती आहे. खेड्यापाड्यात कुठेही जा, 50 कागद छापणारा कोणीतरी उपटसुंभ स्वतःला पत्रकार म्हणतो. ज्यांची वक्तव्य किंवा लिखाण 5,000 लोक सुद्धा वाचत नाहीत, ऐकत नाहीत, ते परखड आणि प्रामाणिक आणि सडेतोड पत्रकारितेचे मोठे योद्धे बनलेले आहेत. आणि मग समोर टाकतात ही यातून आम्हाला इतके पैसे तरी द्या, QR कोड लावलेला आहे, त्याच्यावर तुम्ही प्रामाणिक पत्रकारितेला मदत करू शकता. त्या प्रामाणिक पत्रकारितेची मदत करण्याला गरज आहे का याचा तरी विचार करा. झुरळ हा कसा एक अत्यंत काय तो जीवनावश्यक प्राणी आहे, हे विश्व चालू ठेवण्यासाठी झुरळांची गरज आहे. हे पांडित्य सांगणाऱ्यांची जी गर्दी झाली आहे, मी सांगेन ते खरं आणि ते तुम्ही ऐकणार नसाल तर मग पारदर्शक नाही. बंगालच्या ताज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये केंद्रीय सत्तेने, निवडणूक आयोगाने आपली सगळी शक्ती पणाला लावली, सगळे फोर्सेस वापरले, 100% वापरले, अगदी भाजपने वापरले. निवडणूक आयोग सोडा, हा आरोप मी मान्य करतो, मी म्हणतो बरोबर आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी आपली सगळी शासकीय शक्ती पणाला लावली. सत्तेचा गैरवापर केला. मग तोच गैरवापर ममता दिदी करत नव्हती का? सीबीआयचे लोक कुठे छापा मारायला आले कोर्टाच्या आदेशानुसार, तर त्यांना अटक करायला ममता दिदी एकटी गेली नव्हती, बंगालच्या पोलीस आयुक्ताला घेऊन गेली होती कोलकात्याच्या. त्या आयपॅकवर धाड पडली तर त्याच्यासाठी डीआयजी, डीजीपी, पोलीस कमिशनर, क्राईम ब्रँच कमिशनर या सगळ्यांना घेऊन ममता जाते. तेव्हा ममता दिदी आपल्या राजकारणासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत नाही. ज्यावेळेला निवडणुकीत भाजपने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर केला म्हणता, त्याच वेळेला ममता सुद्धा तोच वाह्यातपणा करत होती हे सांगत नाहीत. ते झुरळ विक्रेते असतात, ते झुरळ विकतात.
कालपर्यंत भाजप बंगालमध्ये विरोधी पक्ष होता. भाजपचे नेते कार्यकर्ते कुठलं आंदोलन करणार तर प्रत्येक वेळेला ममता दिदीच्या सरकारच्या पोलिसांनी त्यांना प्रत्येक परवानगी नाकारली आणि प्रत्येक परवानगी घेण्यासाठी भाजपच्या लोकांना हायकोर्टात जावं लागत होतं. हायकोर्ट परवानगी देत होतं. तेव्हा ममता दिदी आपल्या हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर करत नव्हती राजकारणासाठी. हे सगळे पडखड सडेतोड पत्रकार म्हणून वावरणारी जी झुरळं आहेत त्यांनी हे सत्य कधी कथन केलं का की आज केंद्रातली सत्ता भाजप वापरतं हे अगत्याने सांगायचं, पण ममता बंगालमधली सत्ता आपल्या राजकारणासाठी धादांत नंगेपणाने वापरत होती हे सांगितलं का? कुठल्या अधिकारात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोळा केलेले पुरावे ममता दिदी उचलून आणते आणि ते उचलून आणण्यासाठी IPS लेवलचे बडे बडे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा घेऊन जाते. तो सुद्धा सत्तेचा राजकारणासाठी गैरवापर आहे हे यापैकी किती पत्रकारांनी सांगितलं होतं? नसेल सांगितलं तर त्यांना झुरळच म्हणावं लागतं, झुरळ म्हणावं लागतं. आणि अशांना आता एकच होप वाटतोय की राहुल गांधी निकामी ठरले, प्रियांकाचा उपयोग नाही, ममता दिदी गेली आणि स्टालिन पण पडलाय, तर आता आपल्याला झुरळं वाचवतील. हे सगळे पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विश्लेषण करणारे NGO बनलेले जे नाकर्ते लोक आहेत त्यांच्यावर सरन्यायाधीशांनी केलेली ती मल्लीनाथी आहे. ही अशी झुरळं तयार झालीत समाजामध्ये, जे स्वतः काही निर्माण करू शकत नाही, पण जे काही चांगलं निर्माण झालेलं आहे ते नासवणं कुजवणं या पलीकडे त्यांना काही करता येत नाही या अर्थाने ते बोललं जातं. या अशा झुरळांनी पत्रकारितेची विश्वासार्हता कुरतडून टाकलेली आहे, नासवलेली आहे. आज लोकांचा माध्यमावरचा, पत्रकारांवरचा, संपादकीय किंवा राजकीय विश्लेषणावरचा विश्वास उडालेला आहे. त्याचं एकमेव कारण आहे की त्याच्यावर या झुरळांनी कब्जा केलेला आहे. त्या सगळ्यांना झुरळ म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे झुरळाच्या पार्टीमध्ये हे सगळे घुसले आणि तावातावामध्ये काही तो प्रचार करायला लागले तर कौतुक नाही. कालपर्यंत आपण ब्रँडेड माल विकत होतो, आज आपल्याला झुरळं विकायची वेळ आली. कधीतरी लाज बाळगा. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.